परभणी महानगरपालिकेत शहराच्या महापौरपदी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सय्यद इक्बाल सय्यद खाजा यांची निवड झाली असून उपमहापौरपदी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक गणेश देशमुख यांची निवड झाली। उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील चर्चेनुसार महापौर पदासाठी शिवसेनेकडून मुस्लिम उमेदवार ठरवण्यात आला होता आणि काँग्रेसकडून उपमहापौर पदासाठी मराठी हिंदू उमेदवार देण्यात आला होता। ज्या ठाकरेंना मुंबईत मुस्लिम महापौर करण्यावरून भाजप घेरत आलं, त्या ठाकरेंनी काँग्रेस बरोबर मिळून परभणीत सत्तेचं गणित काय विचार करून ठरवलंय, म्हणजे जेव्हा निर्णय घेतला जात होता की आपण सय्यद यांना महापौर करू, त्यावेळी पत्रकारांनी देखील आणि विरोधकांनी देखील मुस्लिम महापौर का बसवला जातोय यावर प्रश्न उपस्थित केला होता। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून परभणीच्या याच सत्ता समीकरणावर आपण चर्चा करणार आहोत। नेमकं हे असं गणित कसं ठरलंय त्यावर चर्चा करणार आहोत। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, परभणीत एकूण 65 जागांपैकी ठाकरेंना सर्वाधिक 25 जागा मिळाल्या होत्या आणि ठाकरेंनी काँग्रेस बरोबर परभणी महापालिका युतीत लढल्याने आणि काँग्रेसला 12 जागा मिळाल्याने त्यांचे एकूण युतीत 36 नगरसेवक निवडून आले। सत्ता स्थापनेचा जादुई आकडाच आहे 33 नगरसेवकांचा। त्यामुळे स्पष्ट आहे ठाकरे आणि काँग्रेसच्या युतीचा महापौर होणार होता आणि झालंही तसंच। या सगळ्यात भाजप एकट्याने लढलं असल्याने त्यांना 12 जागा मिळाल्या होत्या आणि दोन्ही राष्ट्रवादीला युतीत 11 जागा मिळाल्या आणि बाकी अपक्ष 6 निवडून आले होते। त्यामुळे ठाकरे आणि काँग्रेसच्या युतीला कोणतंच आव्हान महापौर निवडीत देखील नव्हतं। काँग्रेस आणि ठाकरेंना त्यांचं काय सत्तेत समीकरण ठरवायला पाहिजे या सगळ्यावरती मोकळीक होती। महापौर निवडीसाठी शिवसेनेच्या वतीने सय्यद इक्बाल यांना मतदान करण्याबाबत व्हीप देखील बजावण्यात आला होता। शिवसेनेच्या नगरसेवकांना पक्षाच्या निर्णयानुसार मतदान करणं बंधनकारक होतं। दुसरीकडे काँग्रेसने उपमहापौर पदासाठी गणेश देशमुख यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली होती। आज दुपारची अपडेट म्हणजे शिवसेना आणि काँग्रेसचे एकूण 37 नगरसेवक एकत्रितपणे महानगरपालिकेच्या मिरवण सभागृह जो आहे तिकडे रवाना झाले। विशेष म्हणजे दोन्ही पक्षांचे नगरसेवक एकाच बसमधून, काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेचे नगरसेवक एकाच बसमधून सभागृहाकडे गेल्याने सत्ताधारी आघाडीतील एकजूट जी आहे ती स्पष्टपणे दिसून आली होती। मग आज अधिकृत निवड प्रक्रिया पार पडली आणि उभाटा शिवसेनेचे महापौर पदाचे उमेदवार सय्यद इक्बाल यांना 39 मतं मिळाली, तर भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार तिरुमला खिल्लारे यांना 26 मतं मिळाली। आता सध्याच्या राजकीय गणितानुसार परभणीत शिवसेनेचा मुस्लिम महापौर आणि काँग्रेसचा मराठी हिंदू महापौर झालाय। मात्र मुस्लिम महापौर असेल की हिंदू यावरून याआधी एक मोठा आधीपासूनच एक तिढा निर्माण झाला होता। माध्यमे देखील हिंदू होणार की मुस्लिम यावर बातम्या चालवत होते। भाजपचे नेते नवनाथ बन म्हणतात ठाकरे औरंगजेबाचा अजेंडा पुढे नेत आहेत। निवडणुकीत मराठीचं नाव घ्यायचं, मराठी माणूस गप्पा मारायच्या आणि महापौर करायची वेळ येते, महापौर बसवायची वेळ येते तेव्हा मात्र मुस्लिम महापौर द्यायचा, औरंगजेब फॅन क्लबचा महापौर द्यायचा। त्यामुळे हे सगळं ठाकरेंचं बिगडी धोरण असल्याचं बन म्हणाले। पण मंडळी, हा जो मुस्लिम महापौर देण्याचा निर्णय ठाकरेंनी घेतलाय त्यामागे बरीच महत्वाची कारणं आहेत, राजकीय देखील कारणं आहेत असं सांगितलं जातं। प्रथम तर आपल्याला परभणीची लोकसंख्या कशी आहे ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे। पॉप्युलेशन सेन्सस या वेबसाईटनुसार आणि 2011च्या आकडेवारीनुसार परभणीत हिंदू 45% आहेत तर मुस्लिम 41% आहेत, म्हणजे जवळपास दोन्ही धर्माच्या लोकसंख्येत समानता आढळते। उद्या जर भाजपचा इकडे उमेदवार निवडून आणायचा असेल तर त्यांना देखील मुस्लिम कॅन्डिडेट द्यावाच लागेल, मुस्लिम मतदारांसाठी काम करावं लागेल। प्रसंगी मुस्लिम महापौर देण्याचा पण निर्णय घ्यावा लागू शकतो आणि परभणीत नगरसेवकांच्या सदस्यांची संख्या जर आपण पाहतो तर एकूणच 30 मुस्लिम सदस्य निवडून आलेत। त्यात फक्त ठाकरेंची पाहिले तर एकूण 25 सदस्यांपैकी 13 मुस्लिम आहेत आणि 12 सदस्य हिंदू आहेत, म्हणजे ठाकरेंना मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदारांनी परभणीमध्ये साथ दिली आहे हे इकडेच स्पष्ट होत आहे। याशिवाय लोकसभा आणि विधानसभेत देखील ठाकरेंना मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदारांनी साथ दिली होती, हे स्वतः ठाकरेंनी मान्य केलंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव या विषयावर म्हणतात की आम्हाला 39 मतं जी आहेत ती महापौर निवडी दरम्यान मिळाली आहेत। राष्ट्रवादी आणि अपक्ष उमेदवारांनी देखील महापौर पदासाठी आम्हाला मदत केली आहे। लोकसभेत आणि विधानसभेत देखील आम्हाला चांगलं मतदान झालं होतं आणि ज्या परभणीकरांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात मते दिली त्यांना सुद्धा आम्ही महापौर पदावर बसवून त्यांचं उत्तरदायित्व स्वीकारून समाजामध्ये आता एक चांगला संदेश दिलाय असं खासदारांचं म्हणणं आहे। आज काहीही असलं
तरी हे सगळे उमेदवार मराठी मुस्लिम आहेत, भारताचे मुस्लिम नागरिक आहेत, आज ते याच भारताचे नागरिक आहेत. निवडणुकीत राजकीय पोळी भाजण्यासाठी त्याचा राजकीय अजेंडा करणं हे कितपत योग्य आहे असा प्रश्न आमचा देखील आहे. मुंबईमध्ये जी महापौर पदावरून चर्चा सुरू झाली ती पुन्हा परभणीत देखील झाली. मुळात हे असं राजकारण होणं आपल्या धर्मनिरपेक्ष भारतात कितपत योग्य आहे हा प्रश्न आहे. मनसे नेते संदीप देशपांडे म्हणतात, ठाकरेंनी जो महापौर दिलाय तो काम करणारा नेता आहे, त्यांनी काम केलं पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि मुस्लिम महापौर वरूनच जर विषय काढताय तर मुस्लिमांना देशात राहायला अलाउड नाहीये का ते पण सांगा. मात्र तुम्हाला काय वाटतं, ठाकरेंनी जो निर्णय घेतलाय त्यावर तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.